नमस्कार मंडळी, आईच्या गोडमध्ये आपलं स्वागत आहे। मी आज आपल्यासाठी एक नवीन रेसिपी घेऊन आली आहे। आज आपण बनवणार मसूर कटलेट। तर आता हे मसूर घेतले, ते मसूर 7 ते 8 तास भिजत घालायचे आणि त्यानंतर कुकरमध्ये एक शिट्टी काढून वाफवून घ्यायचे आणि त्यातलं पाणी आपलं पूर्ण काढून घ्यायचे। हे असे ते नितळत ठेवलेले आहेत। आपण साहित्य पाहूया काय काय येते। तर हे मसूर मी मिक्सरमधून बारीक करून काढलेले आहेत। 1 वाटी मसूर येते, लिंबूचा रस, आलं लसूण पेस्ट, बारीक चिरलेली मिरची 2 घेतलेत, कोथिंबीर, गरम मसाला, ब्रेड क्रम्स आहेत 4, त्याचं बारीक करून घेतले आणि कांदा बारीक चिरलेला आणि मीठ चवीनुसार। तर हे आपल्याला सर्व मिक्स करून घ्यायचे। कांदा, ब्रेड क्रम्स, गरम मसाला, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट, लिंबू रस, चवीनुसार मीठ घ्यायचे। आपल्या सर्वांना मिक्स करून घ्यायचे। यामध्ये थोडं ठेवलं आहे, आपले व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। तर त्याचे आपण आकार करून घेऊया। आपल्याला जशा पाहिजे त्या आकार पद्धतीने करून घेऊ शकतो। पाहू शकता मी या आकाराची बनवले। असं लावून घेऊया। तेलामध्ये सगळं फ्राय करायचे। बाकीचे पण आपल्याला असे फ्राय करून घ्यायचे। तर आपले मसूर कटलेट तयार आहेत। व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। पाहू शकता टोमॅटो सॉस सोबत सुद्धा खाऊ शकता किंवा चटणी। थँक्यू।